आपल्याला कल्पना आहे ना, महापालिकेच्या निवडणुका नाशिकच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत, वाघ यतीन वाघ आहेत, ते सुद्धा माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विनायक पांडे माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि दिनकर पाटील त्यांचा मंचातून त्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यांचा मुलगा पण आहे. असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी हे आज भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. आपल्याला एकीकडे हा प्रवेश होत असताना दुसरीकडे आमदार देवेंद्र फरांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मी प्रभारी असून सुद्धा मला विश्वासात न घेता हे प्रवेश होत आहेत. नाही, सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांशी सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून, आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणी सुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत.